अजून एक अत्यंत महत्त्वाची माहिती, कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली आहे। त्यामध्ये नाट्यगृह आगीत जळून खाक झालेला आहे। या आगीत नाट्यगृह पूर्णपणे जळाले। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या खासबाग मैदानाच्या बाजूनही आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाड्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलंय। केशवराव भोसले नाट्यगृहात बहुतांश भाग हा लाकडाचा असल्यामुळे आगीनं रौद्र रूप धारण केल्याचं कळतंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। कोल्हापुरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात अनेक अजरामर नाटकांचं आतापर्यंत सादरीकरण झालेलं आहे। मात्र हे नाट्यगृह आता आगीच्या भक्षस्थानी पडलंय। भारतासाठी ऑलिम्पिकमधून दिलासादायक अशी ही बातमी आहे, ती म्हणजेच कुस्तीपटू विनेश फोगाटचा अर्ज कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट म्हणजेच CAS न स्वीकारलाय। आज दुपारी 1:30 वाजता विनेशच्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। सिल्वर मेडल मिळावं अशी मागणी या याचिकेतून विनेशनं केली आहे। त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलेलं आहे। 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यानं पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश अपात्र ठरली होती। त्यानंतर तिनं CAS कडे याचिका दाखल केली होती। त्यावरतीच आज काय निकाल येतो आणि विनेशला सिल्वर मेडल मिळणार का याकडे आता लक्ष आहे।